पनवेल नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून पनवेल शहरात राजकीय ध्रुवीकरण होण्यास सुरुवात झाली आहे। काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत चारी मुंड्या चित करण्यासाठी सर्व पक्ष भेद विसरून जनलोक आघाडी तयार झाली आहे। शेका पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय अशा 4 राजकीय पक्षांची ही आघाडी असून आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनलोक आघाडी निवडणूक लढवित आहे। जनलोक आघाडीने आपले उमेदवार निश्चित करण्यातही आघाडी घेतली असून प्रचार कार्याला सुरुवात केली आहे। खांदा कॉलनी प्रभाग क्रमांक 2 मधून समीर बाळाशेठ ठाकूर, अशोक शेळके, सौ शशिकला सिंग व सौ अलका प्रभाकर कांबळे हे उमेदवार निवडणूक लढवित असून त्यांच्या प्रचाराचा नारळ आमदार विवेक पाटील यांनी वाढविला। यावेळी आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड, शिवसेनेचे सुमित ठक्कर, राष्ट्रवादीचे नेते सुनील घरत, माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, नगराध्यक्ष संदीप पाटील, मल्लीनाथ गायकवाड, मधुसूदन देसाई तसेच अन्य मान्यवर व नागरिक या प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार सभेत भाई जगदीश गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर व भ्रष्टाचारी नेतृत्वावर सडकून टीका करीत जनलोक आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। या सरकारने आपल्यावरती केवळ अन्याय केलेलाच आहे, परंतु रामदेव बाबाला देखील मारायला कमी पडले नाही। म्हणजे इतक्या खालच्या थराला जाणारा हा सरकार आहे। अण्णा हजारेचा उपोषण तोडायलाही कमी पडले नाही। इतक्या खालच्या लेवलला जाणारा हा सरकार आहे। म्हणून या सरकारला आपण पनवेलमधून हाकलण्याची ही आजची पहिली सुरुवात आपण केलेली आहे। या मतदारसंघामध्ये आपण 4 उमेदवार प्रचंड मताने निवडून आणणार आहोत। या जनलोक आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्ष प्रथमच सहभागी झाला असला तरी आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनलोक आघाडीमध्ये राहणार असून भ्रष्टाचारी काँग्रेसला संपविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शहर अध्यक्ष सुनील घरत यांनी यावेळी व्यक्त केला। शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आरपीआय हे 4 पक्ष आपली ताकद बाळगून लावतील। आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री तटकरे साहेबांच्या आदेशाप्रमाणे ही युती झालेली आहे। विरोधक टीका करतील की स्थानिक पातळीवर युती झालेली आहे। स्थानिक पातळीवर नव्हे तर जिल्हा पातळीवर नव्हे तर महाराष्ट्राच्या वरिष्ठ नेत्यांची आदेश घेऊन युती केलेली आहे। आणि युती आताच नाही तर नगरपालिकेत 2.5 वर्षापूर्वी नगराध्यक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील नगराध्यक्ष झाले, त्याच वेळी आमची आघाडी होती, त्याच वेळी आमची युती होती। काँग्रेस पक्षाला 2.5 वर्ष सत्ता मिळवूनही त्यांना पनवेल शहराचा विकास करता आला नाही। मात्र नंतरच्या महायुतीच्या कालखंडात पनवेल शहराचा खऱ्या अर्थाने विकास झाला असून करोडो रुपयाची कामे पूर्णत्वास नेली असल्याचे आमदार विवेक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। या शहरामध्ये नगराध्यक्ष जेम म्हात्रे असताना अनेक चांगली कामं नगराध्यक्ष जेम म्हात्रे आणि पनवेल शहरामध्ये सुरू केली। पनवेल शहरातलं मार्केट असेल, कोळीवाड्यातलं त्या ठिकाणचं मासली मार्केट असेल, पनवेल शहरामध्ये आकार घेत असलेलं त्या ठिकाणचं नाट्य मंदिर असेल, अनेक प्रश्न नगराध्यक्ष जेम म्हात्रे यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये पनवेल नगरपालिकेचं स्वतःचं असं उत्पन्न वाढलं पाहिजे, कारण ह्या राज्यातल्या नगरपालिका ज्या अ वर्ग आहेत, ज्या ब वर्ग आहेत, ज्या क वर्ग आहेत त्या शासनाच्या निधीकडे डोळे लावून बसलेले असतात। कधी शासनाचा निधी मिळेल त्याच्यावर आम्ही आमचं काम करू, अशा प्रकारचं काम या राज्यातल्या नगरपालिकांमध्ये चालू आहे। पण मला अतिशय अभिमानाने सांगेन की नगराध्यक्ष जेम म्हात्रे झाल्यानंतर नगरपालिकेचं स्वतःचं उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे म्हणून काही योजना आणल्या आणि जवळजवळ त्यांच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेला 35 कोटी रुपयाचा निधी स्वनिधी म्हणून उभा केला। पनवेल नगर परिषदेत आम्ही स्वच्छ कारभार केला असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे आमदार विवेक पाटील यांनी सांगत काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचारी कारभारावर कठोर टीका करीत स्वच्छ सुंदर पनवेलच्या विकासासाठी जनलोक आघाडीच्या उमेदवारालाच नागरिकांनी विजयी करावे असे आवाहन केले।
या 11/11/11च्या शुभमुहूर्तावर आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेल्या प्रचार कार्यालयाचा, आज आपण नारळ फोडलेल्या प्रचाराचा, या शुभमुहूर्तावर जे आपण केलेले आहे 11/11/11 आणि 9 तारखेच्या काउंटिंग नंतर काँग्रेसचे वाजवल्याशिवाय राहणार नाही 12 हा निर्धार या ठिकाणी आपण करायचा आहे आणि त्या निर्धार करूनच आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. अनेक गोष्टी बोललेल्या आहेत, आले की भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. मला एका कार्यकर्ते साहेब भ्रष्टाचार का बोलतात सांगू का? तुला सांग बाबा, माझ्या ज्ञानात तरी भर पडेल. त्याने सांगितलं, साहेब तुम्हाला मी चष्मा देतो लाल रंगाचा, तुम्हाला सगळं लालच दिसेल. तुम्हाला मी चष्मा लावतो पिवळ्या रंगाचा, तुम्हाला सगळं पिवळच दिसेल. तसे काँग्रेसवाल्यांना जन्म असल्यापासून भ्रष्टाचारच करायची सवय लागलेली, त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे भ्रष्टाचारच दिसते. माझं चॅलेंज आहे नसीब खाण्या मंत्र्यांना, त्या पनवेल नगरपालिकेमध्ये आम्ही सत्ता असताना काय भ्रष्टाचार केला तो तर सांगा. भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंत्र्याकडनं करणार, मुख्यमंत्र्याला दुसरं काही कामच राहिलेलं नाही आता. पनवेलच्या भ्रष्टाचाराची, भ्रष्टाचार काय केला हे सांगत नाही, भ्रष्टाचार कोणी केला सांगत नाही, भ्रष्टाचार कसा केला सांगत नाही, भ्रष्टाचार किती रुपयाचा झाला ते सांगत नाही आणि नुसती चौकशी करणार आहे. माझं चॅलेंज आहे, चौकशी निवडणुकीच्या आधी करा आणि त्याचा निकाल पण निवडणुकीच्या आधीच लावा, हे माझं जाहीर चॅलेंज असं त्यांना आहे. पण आमची चौकशी कधी कराल तेवढी कराल, पण नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर असताना जो पनवेल नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराची चौकशी मात्र येत्या आठवड्याच्या आत सुरू झाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील पनवेलच्या जनतेला मी या ठिकाणी जाहीर करतो. परदेशातून भारत फिरण्यासाठी अनेक परदेशी नागरिक येत असतात. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे भारतीय या विदेशींचे स्वागत करतात. परंतु हे विदेशी जर का भारतात चोऱ्या करू लागले तर भारतीयांनी करायचं काय? अशाच एका विदेशी व्यक्तीने सीबीडी येथील एका ज्वेलर्सला 1 लाख रुपयांचा चुना लावून फरार झाला. सीबीडी बेलापूर येथील मयूर ज्वेलर्स दुकानामध्ये एक परदेशी नागरिक अंगठी खरेदी करण्यासाठी गेला असता त्या व्यक्तीने रिअल डायमंडची अंगठी दुकानदारास दाखवण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुकानदाराने 18 रिअल डायमंडच्या अंगठ्या दाखवल्या, पण त्यातील एकही अंगठी पसंत न आल्याचे सांगून ही व्यक्ती दुकानाच्या बाहेर गेली. दुकानदाराने अंगठ्या ठेवण्यास मोजल्या, त्यावेळी एक अंगठी कमी असल्याचे त्याला आढळून आले. ती अंगठी ही गोरी परदेशी व्यक्ती घेऊन फरार झाली आहे. दुकानदार त्या गोऱ्या परदेशी व्यक्तीला शोधण्यास बाहेर जाईपर्यंत ही व्यक्ती फरार झाली होती. या चोरलेल्या अंगठीची किंमत अंदाजे 1 लाख रुपये होती. ही बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरली असता तेथील एका मोबाईलच्या दुकानदाराने या गोऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे रिचार्ज केल्याचे सांगितले. त्यामुळे गोऱ्या व्यक्तीचा नंबर ज्वेलर्सचे मालक तनकुज लाल जैन यांना मिळाला. कुल मिला के क्या मसला था, किस बात पे ये मसला कुछ समझ में नहीं आ रहा है. सेल्स कस्टमर की तरह आया था और उसने देख के गया डायमंड का रिंग क्या है, ओके, और देख के उनको पसंद है और निकल गया. बस कितना टाइम था, 5 मिनट उससे लगा खाली. उसने परचेज भी नहीं किया, बिना परचेज किए परचेज नहीं, खाली ओनली फोर देखा उसने और देख के बोला नो लाइट और निकल गया बस. तो जिस तरह से पुलिस की एकदम हुजूम से यहाँ पे आ गई है, बहुत सारे पुलिस आ गए, तो इन्होंने अभी जस्ट आए तो उन्होंने जब बोला कि भाई ये कोई कस्टमर यहाँ आया था तो हमने बोला अभी जस्ट 5-10 मिनट हुए और निकल गए बस. तो यानी कहीं ना कहीं उसने कांड करके निकला हुआ वहाँ से. वो अभी त्यांनी त्वरित सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याप्रमाणे पोलिसांनी त्वरित त्या नंबरचा शोध सुरू केला. हा नंबर घेण्यासाठी गुन्हेगाराने गोव्याचा पत्ता दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आता पोलीस कसोशीने या परदेशी गुन्हेगाराचा तपास करीत आहेत. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी अनेक महाविद्यालयात वेगवेगळे प्रकल्प राबविले जात असतात. या प्रकल्पांमध्ये फादर अँग्लनच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकीच्या 10 विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्व कार बनविली आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे या कारमध्ये जुन्या गाड्या व मोटरसायकल्सच्या पार्ट्सचा वापर केला आहे. वाशी येथील फादर एग्नल कॉलेजमधील ऑटोमोबाईल इंजिनिअरच्या 10 विद्यार्थ्यांनी मिळून एक अशी कार बनविली आहे की ती कार एक कौतुकाचा विषय बनली आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे या कारमध्ये जुन्या गाड्या व मोटरसायकलच्या पार्टचा वापर केला आहे. या विद्यार्थ्यांच्या मते ही जगातील सर्वात स्वस्त कार आहे. तसेच या गाडीचे मेंटेनन्स कमी आहे. हे खरे आहे का जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी ही गाडी चालवून बघितली असता त्यांच्या मते ही गाडी चालविण्यास सोयीस्कर आहे. या गाडीविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली.
आपका नाम जानना चाहेंगे? मेरा नाम है कौंतिया वेठेकर। कौंतिया। अच्छा, ये बताइए, ये जो आपने एक अजीबोगरीब ढंग की गाड़ी आपने तैयार कर दी है, इसकी कल्पना कब हुई और कैसे बनाने में कितने समय लगे और कितने पैसे खर्च करने पड़े इसमें? ये हम लोग ने ये आइडिया एक्चुअली लिया कि जो अहमदाबाद साइड में जो बग्गी रेसिंग वगैरह होता है उसमें से हम लोग ने इसका एक कल्पना लिया था। हाँ। इसमें ये गाड़ी का एक महत्व ऐसा है कि ये गाड़ी एक 45 डिग्री एंगल तक चढ़ सकती है। ये ऑफ रोड पे कहीं पे भी चढ़ सकती है, कोई भी सरफेस पे चल सकती है, इवन अपने नॉर्मल रोड्स पे भी चल सकती है। तो ये हिसाब हम लोग ने सब कंसिडर करके ये गाड़ी बनाने का हम लोग ने सोचा। और ये गाड़ी का एक ऐसा प्लस पॉइंट माना जाएगा कि गाड़ी का एवरेज जो है नॉर्मल गाड़ी से ज़्यादा अच्छा आता है। और ये गाड़ी एक आदमी के लिए अगर सिटी यूज़ में अगर यूज़ करते हैं तो एक ट्रैफिक के हिसाब से, पार्किंग के हिसाब से जो प्रॉब्लम्स चल रही है अभी कि सिटी में ट्रैफिक बढ़ गया है तो पार्किंग की सिस्टम बहुत जाम होती जा रही है, उसके हिसाब से बहुत कॉम्पैक्ट कार है। अच्छा, कितने रुपए खर्च करने पड़े इसमें? आपके कॉलेज का कितना सहयोग मिला है? कॉलेज का हम लोग को मॉरल सपोर्ट के हिसाब में बहुत अच्छा सहयोग मिला है। यहाँ पे जो गाड़ी के लिए जो हम लोग ने खर्चा किया है वो हम लोग का जो 10 जन का ग्रुप है, 10 जन के ग्रुप में हम लोग ने डिवाइड करके हम लोग ने 60,000 रुपीज में फाइनल पे करके हम लोग ने पूरा गाड़ी बनाया हुआ है। इसमें जो रेयर सस्पेंशन, रेयर नकल, फ्रंट नकल जो यूज किए वो 800 के नकल्स और ये है। इंजन भी 800 3 सिलेंडर इंजन का है जो, और उसमें जो फ्रंट का जो सस्पेंशन यूज किया गया है वो फ्रंट सस्पेंशन एक स्प्लेंडर गाड़ी का अपना बाइक का सस्पेंशन है, जो कि अप्रोक्सीमेटली दोनों सस्पेंशन मिला के 300 kg तक का लोड उठा सकते हैं। स्थानिक क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळावे, चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी उरणमधील कुंडेवहाळ गावामधील कान्होबा क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। शनिवारी उरणमधील कुंडेवहाळ गावामध्ये कान्होबा क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ कार्यकर्ता आनंद शेठ भोईर व रवी पाटील सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सुरेश भोईर, आर वास्कर आदी पदाधिकारी तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बाळाराम पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। मला वाटते या पनवेल उरणमध्ये पहिली स्पर्धा आयोजन करण्याचा मान या कान्होबा क्रिकेट संघाने मिळवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्या सामन्यांचं रीतसर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। मित्रांनो, आता आपल्या क्रिकेट सामने जवळजवळ चालू झालेले आहेत। एक खेळाडूंना चांगली संधी मिळावं आणि या आपल्या उरण पनवेलचा खेळाडू चांगल्या पद्धतीनं ऑलिम्पिक मध्ये नाही तर पूर्ण भारत देशात जावं यासाठी माननीय आमदार विवेकानंद पाटील याही चांगलं करणारं स्पोर्ट्स अकॅडमीचं हे उद्घाटन केलेलं आहे आणि झाली तरी पुढच्या वेळेस त्यांनी जीत करायची आहे। आणि सर्व खेळाडूंना एक माझ्यातर्फे एक विनंती आहे की चांगलं खेळ इथं दाखवून या आयोजकांना चांगलं त्याही सहकार्य करायचं आहे आणि आपलं नाव असं या कुंडेगाव गावचं उरण पनवेल नव्हे तर रायगड जिल्ह्यात त्यांनी न्यायचं आहे आणि या खेळाडूंना सदिच्छा देऊन आमदार विवेक पाटील यांनी आमदार निधीचा वापर करून तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राबवून उरण व पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे। यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावं, याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचं पाणी, चांगले रस्ते व रोजगार निर्मिती व्हावी याकडे आमदार विवेक पाटील यांनी विशेष प्राधान्य दिले आहे। याच उपक्रमांचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील आवरे गावात शाळेसाठी 4 वर्ग खोल्या व रंगमंच बांधण्यात येणार आहे। उरण तालुक्यातील आवरे गावात जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत 4 शालेय वर्ग खोल्या व रंगमंच बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामांचे भूमिपूजन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य कलावती गावण, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण, ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भार्गव गावण, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर गावण, पिरकोनचे माजी सरपंच हरेंद्र गावण, सुधाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। शिवसेना शेकाप युतीच्या माध्यमातून उरण तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विकास कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत व आजही विकासाची गती कायम ठेवण्यात आमदार विवेक पाटील यांना यश आले असून आमदार विवेक पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी कासब नळपाणी योजना आकाराला आली आहे आणि तिचे उद्घाटन माजी खासदारांनी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जीवन गावण यांनी यावेळी निषेध व्यक्त केला। आपल्या त्या कासब
जलपाणी नळपाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन काँग्रेसवाल्यांनी केलं. मित्रांनो, जे खासदार होते, दुर्दैवाने ते शेतकरी कामगार पक्षाचे खासदार होते, त्यांना ते खासदार असताना पायलट योजना आपल्या भागामध्ये आले आणि आमदार साहेबांनी त्याचा अभ्यास करून प्रत्येक गावामध्ये ती पायलट योजना कशा पद्धतीच्या आहे, त्याचे नॉर्म्स काय आहेत. मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि मला ते अभ्यास करायला सांगायचे आणि आम्ही त्याचं प्रास्ताविक करायचं. आमदार साहेब एकूण एक पॉईंट आम्ही कुठल्या गोष्ट चुकतोय त्या संदर्भात आमदार साहेब आमच्याकडनं हजेरी घ्यायचं. परंतु जे आमचे खासदार होते त्यांना त्याच्याबद्दलचं काही माहिती नसायचं. त्यांना त्यांच्याबद्दल पायलट योजना म्हणजे काय ते आमदार साहेबांना समजून सांगावं लागत होतं आणि त्याचं श्रेय कासपगावच्या नळपाणी पुरवठ्याचं दुर्दैवाने श्रेय घेण्याचं काम त्या लोकांनी केलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ही खेदजनक गोष्ट आहे. म्हणून या निमित्ताने मी त्यांचा धिक्कार या बैठकीमध्ये करत आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्यासाठी इमारत ही दर्जेदार असावी लागते व तशी इमारत आवरे गावात उभी राहत असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रंगमंच उभारण्यात येत आहे. या सर्वांसाठी गावकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले. की या शाळेची इमारत इतकी चांगली बांधा, एवढी व्यवस्थित बांधा की संपूर्ण जिल्ह्यातले लोक आवऱ्याच्या शाळेची इमारत कशी चांगली बांधली बघण्यासाठी आले पाहिजेत. एवढी चांगली इमारत बांधावी अशी विनंती या निमित्ताने करतो. कारण आपण जे या ठिकाणी अंगणवाडीची इमारत बांधलेली आहे ती फार अतिशय चांगली अशी इमारत बांधलेली आहात, तर ही सुद्धा इमारत चांगली हो. आणि या 4 खोल्या आणि जे काय आपण स्टेज व्यासपीठ बांधायचं जसं देखील भूमिपूजन केलेलं आहे, हे स्टेज सुद्धा एक अत्यंत चांगलं होईल. आपल्या गावातील आपल्या विभागातील कलाकारांना एक स्फूर्ती देणारा असं हे स्टेज होईल. या स्टेजवरनं नुसती त्याची इमारतच नव्हे तर आपल्या विभागातील कलाकारांना त्यांची कला दाखवण्यासाठी, त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ म्हणून ह्या स्टेजचा उपयोग होऊ दे आणि एक चांगले कलाकार घडू दे. या स्टेजवरनं सुरुवात करणारे कलाकार देशातले 1 नंबरचे अव्वल दर्जाचे कलाकार घडो अशा देखील शुभेच्छा या विभागातल्या कलाकारांना ह्या निमित्ताने मी देत आहे. तसेच बावनदेव मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा शासनाकडून मंजूर करून घेऊन 16 लाख रुपयांचा निधीही आमदार विवेक पाटील यांनी मंजूर करून दिला असल्याचे यावेळी जाहीर केले. मित्रांनो, हे आपण शैक्षणिक क्रीडा ह्या गोष्टी सांभाळत असताना जे आपली दैवत जे आहेत ते आधारभूत धरून ज्यांच्या प्रेरणेतून आपण गावाच्या समाजाच्या विकासाची कामं करत असतो ते आपलं रावणदेव जे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आहे, तिथं जाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना सोय होण्याच्या दृष्टिकोनातून आपण क वर्ग तीर्थक्षेत्र मधून 16 लाखाचा निधी आमदार साहेबांनी त्यांना उपलब्ध करून दिला आणि त्याच्यासाठी कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.